आज आपण अतिशय पौष्टिक असे रवा आणि गुळाचे स्वादिष्ट रोट बनवणार आहोत। चहासोबत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही ही रेसिपी खूपच छान आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। रोटसाठी साहित्य आपण घेतलेलं आहे 1 वाटी रवा, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे किसून, पाव वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे, 1 चमचा खडीसाखर क्रश करून घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे 1 चमचा, काजू, पिस्ता आणि बदाम असे घेतलेले आहेत, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, 1 चमचा वेलची घेतलेली आहे आणि 1 चमचा बडीशोपची भरड काढून घेतलेली आहे। गुळामध्ये थोडंसं पाणी घालून आपण तो गुळ विरघळून घ्यायचा आहे। थोडंसंच घाला, गरम नाहीये हे पाणी, साधंच आहे। इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बाइंडिंगसाठी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, जे आपण चपाती करतो तेच साधे पीठ आहे। त्यामध्ये पाव वाटी वाळलेले सुके खोबरे जे आहे ते खिसून घेतलेले आहे, ते पाव वाटी याच्यामध्ये घेतलेले आहे। यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा खडीसाखर थोडीशी बारीक कुटून घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप आहे ती पण अर्धवट कुटून टाकलेली आहे, 1 चमचा वेलची पूड आहे, काजू, बदाम आणि पिस्ते यांची भरड काढून घेतलेली आहे, ती अशी बारीक बारीक कुटलेली आहे, ते पण याच्यामध्ये टाकूया। सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, आता हे यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं पिठाला मिक्स करायचं आहे। हे सर्व पिठाला मिक्स करून घेऊया, लावून घेऊया, सगळं व्यवस्थित सगळ्या पिठाला ते लागलं गेलं पाहिजे। अशा रीतीने हे तूप सर्व मिश्रणाला लावलेलं आहे, चोळून घेतलेलं आहे सगळं। आता यामध्ये आपण विरघळलेला गूळ घालूया। आता आपण गूळ विरघळून घेतलेला आहे तो यामध्ये गाळून घालूया, म्हणजे जर काही खडे वगैरे असतील गुळाचे तर ते वरतीच राहतील। अशा पद्धतीचं हे घालायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। अशा रीतीने हे गुळाचे पाणी याच्यामध्ये घातलेले आहे। गुळाचे पाणी थोडे थोडे घालतच जावा, म्हणजे अंदाज येईल। जर समजा जास्त पातळ झालं असेल तर त्याच्यात पुन्हा थोडासा रवा घातला तरी सुद्धा चालू शकतो। आता हे सगळं गुळाचं पाणी व्यवस्थितरित्या लावून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, पीठ जास्त सैल करायचं नाही, हे अशा पद्धतीचं ते हे पीठ झालं पाहिजे। आणि हे पीठ आता असं दाबून ठेवून एक 5 तास हे भिजत ठेवायचं आहे। बऱ्यापैकी जर संध्याकाळी मळून ठेवले आणि सकाळी करायला घेतलं तर छानच ते पीठ भिजलं जातं, कारण रवा आहे तो गुळाच्या पाण्यामध्ये भिजला गेला पाहिजे। आणि आता हे 5 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। एक 5 तास भिजत ठेवलेले होते, आता हे मिक्स करून घेऊया सगळं काढून। हे अशा पद्धतीचं मिश्रण झालेलं आहे। रवा अगदी छान त्या गुळाच्या पाण्यामध्ये मुरला गेलेला आहे। बऱ्यापैकी जर रात्रीच भिजवून ठेवला तर आणखीन छान होईल, पण जर सकाळी भिजवून ठेवून दुपारी केलात तरीसुद्धा चालू शकेल। एक 4 ते 5 तास मात्र तो गुळाच्या पाण्यामध्ये रवा भिजला गेला पाहिजे। ह्या अशा पद्धतीने त्याचे मुटका तयार झाला पाहिजे। थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे त्याला, थोडंसं पाणी 1 चमचाभर घालूया। तर ते मी गुळाचं पाणी जे थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं ते टाकत आहे आणि सगळं व्यवस्थितरित्या मळून घेऊया। थोडंसं ओलसर केलेलं आहे, अशा रीतीने हे चांगलं मळून घेतलेलं आहे। लागलं तर थोडंसं एक पाण्याचा हात घ्या, एक अर्धा चमचा चमचाभर पाणी लागले तरी चालेल, ते घालून असं हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण लावण्यासाठी त्याला खाली खसखस आणि सुके खोबरे आपण थोडेसे घेतलेले आहे, थोडीशी खसखस टाकूया आपण इथे। त्यानंतर खोबऱ्याचा खिसा आहे तो थोडासा याच्यामध्ये टाकून घेऊया, एखाद दुसरा पिस्ता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि या सर्वावरती हा जो आपण गोळा घेतलेला आहे हा थोडासा असा चपटा करून घेऊया आणि तो याच्यावरती थापायचा आहे आणि अशी थोडासा आकाराचा मोठा थापून करायचा आहे। या रोटची जी जाडी आहे हे अशा पद्धतीचं ह्याच्या असं थापून घेतलेलं आहे। याची जाडी आहे ती एवढी ठेवायची आहे
म्हणजे अगदी जास्त जाड नको आणि अगदी पातळ नको, असं मध्यम प्रकारामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी ते जाडसरच असा तो ठेवायचा आहे, असं ते करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व रोट थापून घेतलेले आहेत. तव्याला तूप लावून घेऊया. गॅस मंदच आहे आपला, मंद गॅसवरतीच भाजायचं आहे. हे अशा रीतीने सगळे रोड भाजून घेऊया. कडेनं थोडं थोडं तूप सोडूया याच्या आणि खरपूस भाजूया. एक बाजू मंद आचेवर भाजण्यासाठी कमीत कमी 3 मिनिट तरी लागतात. सारखं पलटायचं नाही, नाहीतर ते मोडू शकतात. गुळ असल्यामुळं ते मऊ होतात गरम झाल्यानंतर. आणि हे थोडे थोडे तूप टाकून या तुपामध्ये भाजायचं आहे. अशा रीतीने 3 मिनिट झालेले आहेत. शिस्तीत उचलायचं आहे ते. असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तवा जर मोठा असेल तर तो सगळीकडनं शिस्तीत असा फिरवून फिरवून भाजून घ्यायचा आहे, कारण मधला रोड भाजला गेलेला आहे. कडेची थोडीशी कच्ची वाटत आहेत. अशा पद्धतीने थोडे थोडे प्रेस करून मंद आचेवरती असे एक 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. मधला भाग जास्त भाजला गेल्यामुळे तो कडेला घेऊया. असे पण थोडेसे जरासं तूप टाकून घेऊया आणि त्या तुपावरती असे खरपूस भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे तयार होतात. अशा रीतीने 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. रोट परत पलटून बघूया भाजलाय का. हां, छान रीतीने अशा पद्धतीनं तो रोट भाजला गेलेला आहे छानरित्या. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा रीतीनं आपले हे रोट तयार झालेले आहेत. खरं तर हे रोट जे आमची आई लहानपणी खपली गहू भरडून आणून त्याचे ते रोट केले जायचे आणि त्या खपली गव्हाचे सुद्धा खूप छान रोट होतात. पण रव्याचे पण खूप छान लागतात आणि थंड करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास 1 महिनाभर टिकतात आणि हे बिस्किटासारखे असे खुसखुशीत आणि छान लागतात. मुलांना दुधाबरोबर देण्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. अशा रीतीनं हा रोट अत्यंत खुसखुशीत असा झालेला आहे. मी कट करून दाखवते हा रोट. हा बघा किती छान असे आतमध्ये लेअर पडलेले, अगदी बिस्किटासारखे असे हे होतात आणि मुख्य म्हणजे मुलांच्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. हे पहा, अगदी छानरित्या त्याला आतमध्ये खुसखुशीतपणा दिसत आहे.